नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, सुप्रीम कोर्टाने म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने आणखीन एक महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे. 8 ऑगस्ट 2019 म्हणजे जवळजवळ 4.25 वर्षापूर्वी जो प्रस्ताव लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहामध्ये गृहमंत्री अमित शाह यांनी मोदी सरकारच्या वतीने संमत करून घेतला आणि 70 वर्षापासून काश्मीर नावाची जी बिमारी या देशाला सतावत होती त्याच्यावर कायमस्वरूपी उपाय केला. 370 कलम घटनेतलं आणि 35A कलम हे कायमचं रद्दबातल करून टाकलं. त्याला सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान देणाऱ्या ज्या 100-200 याचिका करण्यात आल्या होत्या त्या याचिकांची एकत्र सुनावणी मुख्य सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालच्या घटनापीठामध्ये दीर्घकाळ चालू होती. त्याची सुनावणी आधीच संपली होती आणि त्याचा सोमवारी निकाल देण्यात आला आणि त्या निकालानंतर 370 आणि 35A हटवणं ही अतिशय योग्य अशी कृती आहे. घटनात्मक आणि कायदेशीर पातळीवर त्याला अवैध ठरवण्याचा किंवा त्यावर चर्चा करण्याचा प्रसंगच येत नाही, गरजच नाही, याचा निर्वाळा देऊन टाकला. त्यामुळे 370 हटवणं आणि कायमस्वरूपी जम्मू काश्मीरला भारताचं एक राज्य करून टाकणं हा निर्णय बरोबर असल्याचा निर्वाळा घटनापीठाने दिलेला आहे आणि त्याची भरपूर चर्चा झाली आहे. मी आता त्याच्या तपशिलात जाणार नाही, पण घटनापीठाने जो निर्णय दिलेला आहे त्याच्या अनुषंगाने ज्या इतर गोष्टी आलेल्या आहेत त्यावर चर्चा करणं मला जरूर वाटतं. यापैकी एक गोष्ट अशी आहे की हे 370 जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देण्यासाठी घुसवण्यात आलं होतं. त्याची गरज नव्हती आणि ती कायमची डोकेदुखी पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी देशाच्या माथी मारली होती. पाऊण शतक उलटलं आणि खुद्द नेहरूंना जाऊनसुद्धा जवळजवळ 6 दशकापेक्षा अधिक काळ लोटला तरी त्या दुखण्यातून या खंडप्राय देशाला बाहेर पडता येत नव्हतं. त्यातून अमित शाह यांनी या देशाला मुक्ती दिलेली आहे. त्याच्यावर आता सुप्रीम कोर्टातच शिक्कामोर्तब झाल्यामुळे तो विषय संपलेला आहे. अर्थात तो विषय संपणारच होता आणि सुप्रीम कोर्टात असली याचिका दाखल करणाऱ्यांचा पराभव होणारच होता हे तो युक्तिवाद करणाऱ्यांना सुद्धा माहिती होतं. कारण असे मोदी सरकारच्या विरोधात बारीक सारीक खटले घेऊन याचिका घेऊन सतत सुप्रीम कोर्टात गेली 10 वर्ष धावणारे माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, आपला कपिल सिब्बल यांनी या निकालानंतर एक ट्विट केलेलं आहे. सोशल माध्यमामध्ये आपलं मत मांडलेलं आहे. काही लढाया या हरण्यासाठीच असतात. कपिल पाटील घटनापीठाच्या निकालानंतर म्हणतात की काही लढाया या हरण्यासाठीच असतात. हे मतप्रदर्शन करताना आपण घटनापीठाच्या निकालाबद्दल बोलतोय हे कपिल सिब्बल यांच्या डोक्यात स्पष्ट होतं. म्हणजेच या सगळ्या याचिकांवर जी सुनावणी चालू होती त्यामध्ये सर्वाधिक लंबे चौडे युक्तिवाद करणारे आघाडीचे वकील कपिल सिब्बल होते आणि ते जो युक्तिवाद करत होते तो सगळा पराभूत होणारा आहे. ही लढाई आपण हरण्यासाठी लढतोय हे कपिल सिब्बल यांनासुद्धा माहिती होतं. मग असा प्रश्न पडतो की ते ती लढाई लढत का होते. मित्रांनो, लढाई जिंकण्यासाठी लढायची असते, हरण्यासाठी लढायची नसते. एवढं सुद्धा ज्या माणसाला माहिती नाही आहे तो आपण ही लढाई हरण्यासाठी लढत होतो याची जाहीर कबुली देतो तेव्हा तो किती पराभूत मानसिकतेमध्ये गाळात अडकलेला आहे हे तुमच्या लक्षात येईल.
आपण लढाई हरलेलो आहोत. आपण जिंकण्याची सुतराम शक्यता नाही याची खुद्द सिब्बल यांना खात्री आहे. आणि सिब्बल असे अनेक खटले लढत आहेत आणि त्या प्रत्येक लढाईमध्ये त्यांच्या पदरी फक्त पराभवच येतोय. मग ती लढाई दुभंगलेल्या शिवसेनेला निवडणूक आयोगामध्ये वाचवण्याची असो किंवा सुप्रीम कोर्टात एकनाथ शिंदे यांना अपात्र ठरवण्याची लढाई असो, प्रत्येक ठिकाणी प्रदीर्घ युक्तिवाद, दिवसेंदिवस, तासनतास कपिल पाटील यांनी लंबे चौडे युक्तिवाद केलेले आहेत. पण तो प्रत्येक युक्तिवाद त्यांना पराभूतच करून गेलेला आहे. तेव्हा ही लढाई हरण्यासाठी होती असं कपिल सिब्बल म्हणतात. ते निव्वळ ढोंग आहे. आपण लढतोय त्या सगळ्या लढाया या हरण्यासाठी आहेत याची ती कबुली आहे. आणि त्यामुळे आपण एक शिक्कामोर्तब करू शकतो की या पुढच्या काळात कपिल सिब्बल हे जे जे खटले लढत आहेत त्यात त्यांच्या वाट्याला फक्त पराभव येणार आहे त्याची कबुली त्यांनी देऊन टाकलेली आहे. मला आठवतं त्याप्रमाणे शिवसेना पक्षाचा जो दुभंग आहे आणि आमदार अपात्रतेचा जो विषय आहे तो सुद्धा घटनापीठाकडेच गेला होता. आणि त्यामध्ये उद्धव ठाकरे यांची बाजू कपिल सिब्बलच मांडत होते. पण ज्या वेळेला त्यांचा युक्तिवाद अखेरच्या टप्प्यात आला होता आणि सुनावणीसुद्धा अखेरच्या टप्प्यात आलेली होती, तेव्हा सुनावणीतच कपिल सिब्बल एक गोष्ट घटनापीठासमोर सुप्रीम कोर्टात बोलून गेले होते की हा खटला जिंकणं हे माझं उद्दिष्ट नाही आहे. मी ही सगळी युक्तिवाद करतोय, सुनावणीमध्ये सहभागी होतोय, तासनतास माझ्या घशाला कोरड पडायची वेळ येते. ती लढाई हा खटला जिंकण्याची नाही आहे. या देशातली लोकशाही वाचवण्याची ही व्यापक लढाई आहे. मित्रांनो, आशय, अर्थ किंवा सार इतकंच होतं की एकनाथ शिंदे विरोधातला उद्धव ठाकरे यांचा खटला लढवताना सुद्धा कपिल सिब्बल मनोमन ओळखून होते की आपण या खटल्यात पराभूत होणार आहोत. आणि पराभूत होणाऱ्याची खात्री असल्यानंतर आपण अधिकाधिक शिकस्त केली लढाईची हे दाखवण्यासाठी माणूस अधिकाधिक काळ लढत राहतो. लढाईची शिकस्त झाली असं म्हणतात ना, तसं जास्तीत जास्त वेळ युक्तिवाद करायचे, अकारण युक्तिवाद लांबवत न्यायचे, बादरायण संबंध जोडून नको नको ती प्रकरणं सुनावणीत आणायची, ही जी काही स्टाईल आहे कपिल सिब्बलांची त्याचा हा परिपाक आहे. आणि तुम्ही बारीक सारीक बघा, कपिल सिब्बल हे मोदी सरकारला अपशकुन करणाऱ्या याचिका घेऊन सातत्याने गेल्या 9-10 वर्षामध्ये कोर्टात येत राहिलेले आहेत. अगदी तुम्हाला आठवत असेल तर राम जन्मभूमीचा जो विषय होता बाबरी मशिदीचा, तो 2019च्या निवडणुकीपूर्वी सुप्रीम कोर्टात घटनापीठासमोरच सुनावणीला आलेला होता. अलाहाबाद हायकोर्टाने 2014 पूर्वीच वादग्रस्त जागी जमिनीवर राम जन्मभूमी मंदिर होतं आणि ते पाडूनच बाबरी मशीद उभारण्यात आली याचा निर्वाळा देणारा निकाल देऊन टाकला होता. त्याच्यावरचं अपील हे मोदी पंतप्रधान होण्याच्या आधीपासून सुप्रीम कोर्टात पडलेलं होतं. त्यानंतर 2014च्या लोकसभा निवडणुका झाल्या, पण सुप्रीम कोर्ट त्यावर सुनावणी आणि निकाल घ्यायलाच तयार नव्हतं. सुनावणीच होत नव्हती आणि रखडून पडलेली होती. अशा वेळेला मला वाटते 2017 किंवा 18 साली ज्या वेळेला सुप्रीम कोर्टाने राम जन्मभूमीचा विषय सुनावणीसाठी घेतला तेव्हा कपिल सिब्बल काय म्हणाले होते, आता लगेच लोकसभेच्या निवडणुका 2019च्या येत आहेत आणि आत्ता याविषयी या किंवा त्या बाजूने जरी निकाल झाला तरी त्याचा लोकसभेच्या निवडणुकीवर आणि जनमतावर परिणाम होईल, म्हणून निवडणुका संपेपर्यंत या विषयावर सुनावणी होऊ नये. हे कधीची गोष्ट आहे, मला वाटतं 2018 मधली आहे. आणि सुप्रीम कोर्टाने ती गोष्ट किंवा सुप्रीम कोर्टाने घटनापीठाने ती मान्य केली आणि 2019च्या निवडणुका होऊन जाईपर्यंत घटनापीठासमोर
या बाबरी मशीद खटल्याची सुद्धा सुनावणी झाली नव्हती. पण गंमत अशी आहे की त्याच्या आधीच जर ती सुनावणी झाली असती आणि आत्ता नंतर झाला तसा तो निकाल आला असता आणि बाबरीच्या जागी राम जन्मभूमी मंदिर होतं हे स्पष्ट झालं असतं तर 2019च्या निवडणुकीत मोदींचा आणखीन मोठा विजय झाला असता. त्याला अपशकुन करण्यासाठीच त्या याचिका सुप्रीम कोर्टात न्यायच्या आणि त्याची सुनावणी होऊ द्यायची नाही असा खेळ कपिल सिब्बल खेळलेले होते. तेव्हा त्यांनी ह्या ताज्या निकालानंतर जी प्रतिक्रिया सोशल मीडियात दिलेली आहे की काही लढाया या हरण्यासाठी असतात, तेव्हा गेल्या 10 वर्षात कपिल सिब्बल यांनी कोर्टामध्ये किंवा राजकारणामध्ये केलेल्या सगळ्या लढाया तुम्ही बघितल्या तर त्याच्यात ते सतत हरलेले दिसतील, पराभूत झालेले दिसतील. आणखीन एक गोष्ट आहे, 2019च्या निवडणुकीत काँग्रेसचा सुपडा साफ झाला. राहुल गांधींनी परत एकदा काँग्रेसला पराभवाच्या गर्तेत ढकलून दिलं आणि 2 महिन्यात काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन टाकला. त्यानंतर जवळजवळ 3 वर्ष काँग्रेस पक्षाला अध्यक्षसुद्धा नव्हता. अशा वेळेला काँग्रेस पक्षाला सोनिया गांधी हंगामी अध्यक्ष म्हणून, पक्षाध्यक्ष म्हणून सांभाळत होत्या. तर त्यांच्या जागी पूर्ण वेळ काँग्रेस अध्यक्ष व्हावा म्हणून एक पत्र सोनिया गांधींना पाठवण्यात आलं. ते पत्रावर सही करणाऱ्यामध्ये गुलाम नबी आझाद होते, कपिल सिब्बल होते, तुमचे पृथ्वीराज चव्हाण वगैरे लोक होते. ती लढाईसुद्धा कपिल सिब्बल हरले. कारण असं पत्र पाठवलं, त्याचा गवगवा जाहीररित्या झाला आणि कपिल सिब्बल यांच्यापासून या पत्र लिहिणाऱ्या 23 काँग्रेस नेत्यांना प्रियंका वाड्रा आणि राहुल गांधी यांनी गद्दार ठरवून टाकलं. सोनिया गांधींची प्रकृती नाजूक असताना आणि आजारी असताना त्यांना विचलित करण्यासाठी असं पत्र पाठवण्यात आलं, अशी मागणी करण्यात आली. ही मागणी करणारे हे भाजपचे हस्तक आहेत असा आरोप राहुल गांधींनी केला होता आणि ती लढाईसुद्धा कपिल सिब्बल हरले. ज्या पक्षासाठी पार्लमेंटपासून, संसदेपासून कोर्टापर्यंत अनेक लढाया कपिल सिब्बल लढत होते, ते आपल्या पक्षात पण पक्षांतर्गत लोकशाहीची लढाई हरले. जे कपिल सिब्बल उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे यांच्या विषयाच्या खटल्यामध्ये आपण लोकशाही वाचवण्यासाठी देशातली लढतोय असं म्हणतात, ते आपल्याच स्वतःच्या पक्षामध्ये जिथे दीर्घकाळ पक्ष कार्यकर्ता किंवा नेता म्हणून काम केलं, मंत्रीपद भोगलं, त्या पक्षातसुद्धा लोकशाहीची लढाई हरलेले होते. त्यांची मागणी सोपी होती, पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष मिळावा. त्यांनी असंही म्हटलं नव्हतं की बिगर गांधी परिवाराच्या बाहेरचा कोणी अध्यक्ष बनवा, अशीही मागणी केली नव्हती. पण तरीही ज्या राहुल गांधी सोनिया गांधींना नॅशनल हेराल्ड केसमधून सोडवण्याचा आटापिटा कपिल सिब्बलनी केला, त्यांनाच गद्दार ठरवून सोनिया गांधी, राहुल गांधींनी काँग्रेस सोडून पळण्याची वेळ आणली. याला पोएटिक जस्टिस, काव्यमय न्याय म्हणतात. सतत खोटं करणाऱ्याला कधीतरी सत्य असं समोर येऊन भेटतं की डोक्यावर पडून कपाळ मोक्ष होतो. तसं कपिल सिब्बल यांना काँग्रेस सोडून पळ काढावा लागला. अखिलेशचे पाय धरून राज्यसभेत परत एकदा सदस्यत्व मिळवावं लागलं आणि ते कपिल सिब्बल मुंबईतल्या इंडी अलायन्सच्या बैठकीला आले तर राहुल गांधींपासून काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्या या कपिल सिब्बल नामक जुन्या सहकार्याला बघून नाकं मुरडली होती. असो, कपिल सिब्बल आपली सगळी राजकारणातली लढाई कोर्टात घेऊन येतात. त्याच्यावर सुद्धा या घटनापीठाच्या त्या निकालामध्ये आणि निर्णय प्रक्रियेमध्ये शेरे मारण्यात आले, ताशेरे मारण्यात आले. उठसूट सरकारच्या प्रत्येक निर्णयाला आव्हान देत न्यायालयाकडे धाव घेण्याची गरज नाही, असले खटले आम्ही वारंवार ऐकणार नाही, असं देखील एका न्यायमूर्तींनी सांगितलं. आणि इथे आणखीन एक गोष्ट स्पष्ट होते की मी तुम्हाला कपिल सिब्बल
यांनी सोशल मीडियात जी प्रतिक्रिया दिली त्याचा एक व्यापक अर्थ समजावून सांगितला, तसाच सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने दिलेल्या न्यायनिवाड्यामध्ये सरकारच्या प्रत्येक कृतीला, आदेशाला आणि निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्याची गरज नाही, त्याची सुनावणी यापुढे होणार नाही, असा जो ठणकावून प्रशांत भूषण, कपिल सिब्बल अशांना सुनावलं त्याचाही अर्थ समजून घेण्याची गरज आहे. जरा काय झालं चाललो कोर्टात, जरा काय झालं चाललो कोर्टात. या राजकारणातल्या लढाया आहेत आणि त्या राजकीय मंचावर आणि राजकीय व्यासपीठावर सोडवायच्या आहेत. त्या कोर्टात आणि कायद्याच्या चौकटीत सोडवता येणार नाहीत. राजकीय समस्या या राजकारणात सोडवायच्या असतात, कायदेशीर समस्या या न्यायालयात सोडवायच्या असतात आणि सांस्कृतिक समस्या या सामाजिक जीवनात सोडवायच्या असतात. त्या एकमेकांची गल्लत करता येत नाही. पण उद्धव ठाकरे यांना कोणी समजायचं? आता काल परवा कुठेतरी तुमच्या विधान परिषदेमध्ये शिवसेनेच्या 3 आमदारांना अपात्र ठरवण्याचा अर्ज केला आहे, पण तो अपात्रतेची सुनावणी करायला विधान परिषदेला सभापतीच नाही आहे. सभापतीची जागा रिकामी आहे आणि नीलम गोरे या उपसभापती आहेत, पण त्यासुद्धा एक शिवसेनेच्या आमदार आहेत आणि अपात्रतेची मागणी ही त्यांच्याही विरोधातली आहे. आता आपल्याच विरोधातली सुनावणी ही उपसभापती कशी घेणार? कारण उपसभापती हा सुद्धा त्या सभागृहाचा सदस्य म्हणजे आमदार असतो, एका पक्षातर्फे निवडून आलेला असतो, नंतर सभागृहाने त्याची सभापती किंवा उपसभापती म्हणून निवड केलेली असते. त्यामुळे कोणते बजोरिया, मनीषा कायंदे आणि नीलम गोरे या तिघांना अपात्र ठरवण्याची जी मागणी आहे ती याचिका त्यापैकीच एका आमदाराने सुनावणीला घ्यायची हे शक्य नाही आहे आणि त्यामुळे तशा नोटिसा पाठवल्या नाहीत म्हणून आता कोर्टात धावणार असं उबाठा गटाच्या कोणा वकील नेत्याने सांगितल्याची बातमी आहे. सुप्रीम कोर्टाने त्यांनाही चपराक मारलेली आहे. ठरलेल्या वेळात आणि लवकरात लवकर विधानसभेचे अध्यक्ष सुनावणी घेणार नसतील, आम्ही जातो सुप्रीम कोर्टात. हे जे अशा ओटसूट बारीक सारीक गोष्टीसाठी सुप्रीम कोर्टात येऊन घटनात्मक आणि संविधानात्मक समस्या निर्माण करणारे राजकारणी आहेत, त्यांनाही या घटनापीठाने आपल्या या 370 प्रकरणी निकाल देताना कानपिचक्या दिलेल्या आहेत. राजकारणातले विषय राजकारणात सोडवा. कोर्टामध्ये घटनात्मक आणि कायदेशीर विषयांचा न्यायनिवाडा होऊ शकतो. नैतिक वगैरे भानगडी, सामाजिक सांस्कृतिक भानगडी या कोर्टात चालत नाहीत. कोर्ट हे घटनात्मक नैतिकतेवर चालतं, कायदेशीर नैतिकतेवर चालतं. सामाजिक राजकीय नैतिकतेचा निवाडा हा कोर्टाच्या आतमध्ये होऊ शकत नाही. ह्या एक प्रकारे कपिल सिब्बल, प्रशांत भूषण यांच्याबरोबरच उद्धव ठाकरे यांच्यासारख्यांना दिलेल्यासुद्धा कानपिचक्या आहेत. तुम्हाला राजकीय विषय राजकीय मंचावर सोडवावे लागतील, राजकारणाच्या आखाड्यात सोडवावे लागतील. न्यायालयाचा आडोसा घेऊन तुम्हाला राजकीय लढाई लढता येणार नाही. तुमचे जे राजकीय विरोधक असतील किंवा तुम्ही ज्यांचे राजकीय विरोधक आहात त्यांच्या कायदेशीर बाबीवर कोर्ट काम करेल किंवा न्यायनिवाडा करेल, पण तुम्हाला जो राजकीय न्याय वाटतो तो घटनेच्या तत्वावर किंवा कायद्याच्या पातळीवर मिळू शकत नाही. तो राजकीय न्याय राजकीय लढाईने, राजकीय संघर्षातून मिळवावा लागेल. तो न्यायमूर्ती देऊ शकत नाही, ना घटनापीठ, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट देऊ शकत नाहीत. एवढंच त्याचं सार काढता येतं. आणि म्हणून 370 कलमाच्या बाबतीत जो निवाडा आला त्याविषयी खूप चर्चा झाली, पण त्यातले हे बारकावे कोणी समजावले नाही. ते समजावणं मला अगत्याचं वाटलं म्हणून तुमच्यासमोर हा विषय मांडला. आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता इथेच थांबतो. आवडलं. नमस्कार.